शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात. शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात. ते स्वतःहून विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान करतात. या जगातील प्रत्येक शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर 2025 शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा देशपातळीवर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रथम एक शिक्षक होते, त्यानंतर ते प्राध्यापक झाले, नंतर प्राचार्य झाले, त्यानंतर आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले, देशाचे उपराष्ट्रपती आणि त्यानंतर ते देशाचे सर्वोच्च पद म्हणून भूषवले जाणारे राष्ट्रपती पद सुद्धा त्यांना मिळाले. एका सामान्य कुटुंबातून हा केलेला त्यांचा प्रवास संपूर्ण भारतीय आणि तमाम शिक्षकांना आदर्शमय आहे. एका शिक्षकापासून तो राष्ट्रपतीपर्यंतचा प्रवास त्यांचा सहजासहजी झालेला नाही. त्यासाठी त्यांना खडतर परिश्रम करावे लागले आहेत. मात्र त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आणि ताकद होती. म्हणूनच त्या बळावरती ते राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. कारण मानवी मने सुसंस्कृती करण्यासाठी ज्ञानाच्या द्वारे खुले करणारा ज्ञान मंदिरातील पहिले पहारेकरी म्हणजे शिक्षक असतो. आणि शिक्षकांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असते. त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांच्या हातातून अनेक सिद्धहस्त ग्रंथांची निर्मिती झाली. अनेक पुस्तकांचे ते लेखक होते. शिवाय एक सक्षमेत म्हणून सुद्धा त्यांचे नाव लौकिक आहे. ज्ञानाच्या समुद्राला एड तरी आहे पण पैल तरी नाही हे ओळखून त्यांना सातत्याने ज्ञानग्रह करण्याचा प्रयत्न केला. ज्ञान मिळवण्यामध्ये उभं आयुष्य त्यांनी घालवले. म्हणून आज इतके मोठे झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांचा आदर्श घेणे म्हणजेच आजचा हा शिक्षक दिन साजरा केल्याचा खरंच आनंद मिळू शकतो. त्यांच्या विचाराची रुजवणूक प्रत्येकाच्या मनामनामध्ये, विशेष करून शिक्षकांच्या मनामनामध्ये रुजवलेले पाहावयास मिळते. ही अधिक आनंदाची गोष्ट म्हणून म्हणावी लागेल. अशा हुरहुरणारे, ज्ञान संपन्न, कर्तृत्व संपन्न आणि आपलातून विचारशक्ती असलेल्या एक तमाम ज्ञानमय व्यक्तिमत्वाला अर्थातच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मी अभिवादन करते. आज त्याचप्रमाणे उत्तम आकिंचन धर्म दशलक्षण धर्मातील विशेष धर्म आहे. यात यतकिंचितही रागभाव न ठेवणे म्हणजेच उत्तम आकिंचन आहे. अपरिग्रह समजून घेऊन परिग्रहाचा त्याग करून जीवनामध्ये निर्लोभ राहणे म्हणजेच उत्तम आकिंचन आहे. ओम ह्रीं उत्तम आकिंचन धर्मांगाय नमः. जय जय.